काय आहे ना तू डायरी आहे असेल तर गेम बंद करायला तिकडे माझ्या नको जरा नको नाही बरं शारदा डायरी दे नाही रे शांत बसा शेडकी मधुरा मॅडम कधी येणार आहेत आपण किती वेळचं बसलो आहोत अगं मग अशीच गेलं प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये इतक्यात नाही येत बाई लवकर बाहेर अगं मग काय आपण असंच बसून राहायचं येतील ग आता बोलवलंय म्हणजे आपण थांबायला नको का करेक्ट आहे पण काय अगं 5च मिनिटं राहिलेत लेक्चर संपायला आपण इतक्यात लेक्चर करून आलो असतो अख्खं काय ग तुझं लेक्चर चाललंय जसं काय ना तू कॉलेजात अभ्यासालाच येतेस अरे झालं तूच बोल नाही तर काय सकाळपासून कॅन्टीनला बडीक होती बरं का आता लेक्चरचं बुळका आला बघ हे बघ शारदे मी कुठेही बसेल आत्ताचा वेळ गेला की नाही माझा मधुरा मेकअप पास कर अगं हो लास्ट इयर आहे यार बी सिरियस कोण बोलतो बोलली बघ काकू काकूच आहे नाहीतर काय करायचं ना मग अभ्यास कशाला येऊन बसलीस नाही तर काय आता अभ्यास करून क्लास पाडून आपण असे काय जीव लावणार आहोत ग का पुढे नाही शिकणार शिक्षण पुढे नो वे मग काय करणार आहेस ठरवलं नाहीये पण शिकणार मात्र नक्कीच नाहीये खूप बोर झालंय म्हणजे तू ग्रॅज्युएशन झाल्यावर लग्न करणार मे बी म्हणजे हिने काहीच ठरवलेलं नाही अगं आपण काय ठरवायचं आहे जे काय ठरवायचं त्यावेळी ठरवतील अगं पण मग तू काहीच म्हणत नाहीस का मी फक्त इतकंच सांगितलंय की घर श्रीमंताचं बघा आपण नोकरी वगैरे काही करणार नाहीये खाऊन पण नुसतं आराम करणार आहे आणि काय करणार आहे काय बरं सांभाळणार आहे काय ग सगळे हसत होतं काय नाही. मॉर्निंग तू काहीतरी पीजे मारला अशी काय नाही ना बसा बसा बस लग्नाची चर्चा लग्न चालू कोण होती करतंय? शारदा तू छे मी नाही हे दे ना. ठीक आहे. बरं एक न्यूज आहे या वर्षीच्या कॉलेजच्या अॅन्युअल डेला कला मंडळाचं नाटक बसवायचं ठरवलंय मी आत्ताच गोखले मॅमना भेटून आले परमिशन दिली आहे त्यांनी पण मला आपण एकांकिका करणार आहोत का नो मग 2 अंकी आपण दीर्घांक करणार आहोत ओके पण मी काय म्हणते जे काही करायचं आहे ना ते यावेळेस सणसणीत असायला हवं उगाच मागच्या स्पर्धेसारखं नको उगीच मागच्या टीमला टॉन्टिंग देऊ नकोस हा मधुरा डॉन्टिंग नाही वाईट होती ती एकांकिका हो का असू दे म्हणून तर पडली ती एकांकिका ठीक आहे मॅम यावेळी मी बॅकस्टेज काम करेन ज्यांना काम करायचं त्यांनी काम करावं हे बघा हे जे तुमचे कला मंडळातले वाद आहेत ना ते आधी मिटवा एक टीम म्हणून कुठेही एकत्र काम करत नाही तुम्ही गेली 2 वर्षे बघते मी हिने तिला टोमणे मारायचे तिने हिला सॉरी मॅम सॉरी स्वाती इट्स ओके सॉरी मधुरा पण मॅम आपण बसवायचं काय हो मॅम काहीतरी सॉलिड असलं पाहिजे सर्वांच्याच लक्षात राहिलं पाहिजे परफॉर्मन्स आणि हे सगळ्यांचाच लास्ट इयर आहे आता मग पुढे कोण कोण शिकेल कुणाची लग्न होतील कोणाला मुलं होतील बास आता पण मॅम आपण बसवायचं काय सांगा ना आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत ओके पण मग डिरेक्ट कोण करणार मी वाव आणि लेखनही तुम्ही हो लेखन म्हणजे ऍक्च्युली मी एडिट करणार आहे एडिट हो जुनं 5 अंकी नाटक आहे ते एडिट करून 1.5 तासात परफॉर्म करायचं पण मॅम नाटक कोणतं आहे संगीत शारदा संगीत शारदा हो संगीत शारदा त्यातली गाणी बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरायची आणि एडिट करायचं पण मॅम एवढं जुनं नाटक जुनं तुम्ही वाचलेत का नाटक नाही. मग आज वाचा मी कॉपीज आणल्यात त्या वाचा आणि मग मला सांगा की हे नाटक जुनं वाटतंय का आजचं ओके पण मॅम कास्टिंग सगळ्या जणी प्रॅक्टिसला भरपूर वेळ देते ठीक आहे मग उद्याच वाचून घेताना मी कास्टिंग करीन या सगळ्यांनी कॉपीज घ्या आणि घरून सगळ्यांनी परवानगी काढा ठीक आहे नंतर कुरबुरी मी ऐकणार नाही चला पण आता थँक्यू मॅम हो हे चला आपण मस्त करूया ना. एकदम मजा करू शारदा कधी येईल आता पाहिजे काय शारदा किती उशीर मी केव्हाची वाट पाहते अगं बाई काय सांगू वाटेत गाडी बंद पडली तर पेट्रोल भरून यायला लागलं तुझं काय नाही जॉमेट्री प्रॉब्लेम्स डायग्राम छान काढल्यात पुढे काय पुढे काय अगं
प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार चला अगं मी करणार होते तेवढे तू आलीस ना पण मी काल सांगून गेले होते ना पण तुला अगं पण तू आलीस मग मी कधी करणार मग मी तेवढे टायगर फोनवर गप्पा मारण्यापेक्षा थोडा वेळ हे काय शारदा तू कधी आलीस ही काय आता तुझ्या पुढे तू कुठे गेलेलीस आणि अगं मगाशी पाहिलं भाजीच नव्हती घरामध्ये मग आता पुरते घेऊन आले उद्या कामावर नाही येतं ना आणि मंडईतनं कशाला थांब जरा 2 मिनिटात गाडीवरून घेऊन जाऊन येते पटकन ए बाई अगं अंधार पडायला आलाय बाहेर आता मग मला काय होणार आहे मला कोणी खाणार आहे का तू गप्प चोंबडे अगं बाबा यांची वेळ झाली आहे आणि त्यांना नाही आवडत तिने सांगलेला मुलींनी बाहेर पडलेलं उगीच माझ्या डोक्याला घुमघुम करत बसतात मग बरं राहिलं मी भाजी निवडून टाकते आई आई जरा बाहेर आहे ना काय ग अगं नाही म्हटलं अजून काही स्वयंपाक वगैरे करायचा का काही नाही करायचं आई ऐक ना मला ना आता कॉलेजमधून यायला थोडासा उशीरच व्हायला का ग बाई अगं तुला म्हणलं बघ नाटक बसवत आहेत मॅडम मग प्रॅक्टिससाठी थांबायला हे काय नवीन संकट शारदा प्रॅक्टिस आहे ग संकट काय यात अगं कालच बाबा तुझे विचारत होते शारदा काय की शारदाचं काय चालू आहे संध्याकाळी कुठला क्लास वगैरे नाहीये ना 1 मिनिट माझ्या क्लासची बाबांना का काळजी काही नाही असंच विचारत होते आई तुलाही माहिती बाबा काही असंच बोलत नाही काय झालं मी सांगू सांग ना. काय आहे ना शारदा शारदा, काल रात्री तू गप्पा बस अगं पण मी फक्त शांत बस काय चाललंय मला कोणी काही सांगणार आहे का अगं बाबांचे ते मित्र आहेत ना देशपांडे आई प्लीज तू लग्नाचा विषय काढणार आहेस का आता हो लग्नाचाच विषय काढणार आहे बाबांनी फोटो पण आणले मुलाचा शट अप अगं शलाका मध्ये मध्ये बोलू नको अगं, पण- आतमध्ये पाळ अगं. पाळ बरं आणि तू यापुढे काही बोलू नकोस मी नाही बाबाच बोलणार आहेत आज तुझ्याशी काय ते काय हे बघ उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस देशपांडे भाऊजींना तू आधीपासूनच आवडत होतीस त्यांनी आणि वहिनींनी ठरवून सुद्धा टाकलं होतं तुला सून करून घ्यायची म्हणून माहिती ना लहानपणापासूनच म्हणायचे सुनबाई सुनबाई काय ते अगं आम्हालाही गंमत वाटायची शारदा त्यावेळेस पण परवा ते रिटायर झाले ना मग सेंड ऑफ पार्टीमध्ये सिरियसली विषय काढला त्यांनी बाबांकडे कसला लग्नाचा आणि कसला काय हो आणि बाबा हो पण म्हणाले कशाला लग्नाला अगं पण डायरेक्ट हो कसं म्हणाले अगं नाही म्हणण्यासारखं काय आहे शारदा या पण स्थळामध्ये मला न विचारता तुला काय विचारायचं आहे त्याला का मी नाही बाबा म्हणाले काल रात्री शलाका शलाका गप्पा बा तुमच्या दोघींची बोलण्यात काहीच अर्थ नाहीये बाबा कधी येणार आहेत येतील एवढ्यात मग बोलतील तुझ्याशी काय ते हो बोलतील म्हणजे काय फक्त स्वतःचा निर्णय सांगतील हे बघ तुला जे काही वाटतंय ना शांतपणे बोल त्यांच्याशी बघ आज बोलणारच आहे. आणि हे तुझ्या क्लासचं आहे ना संध्याकाळचं ते पण सांगून टाक त्यांना 1 मिनिट ते मी का सांगायचं तू नाही सांगणार नाही नाही मी काही सांगणार नाही अगं पण का अगं माझं ऐकतील असं नाही वाटत आहे मला पण तो शब्द कशाला वाया घालू अगं पण एकदा तू हे बघ तुझं ऐकतील कदाचित आणि तुला परवानगी देतील जर तू त्यांच्या मनासारखं वागणार असशील ना तर समजलं का पण आई अगं शारदा हळूहळू डोळे उघडा चला आजपासून आपण वाचून सुरू करूयात ठीक Okay, आहे ma'am. स्क्रिप्ट घ्या आणि रेडी व्हा येस त्या पुस्तकावर मी ज्या खुणा केल्या आहेत ना त्याप्रमाणे एक एक करून आपण वाचूया ठीक आहे स्वाती तू चल पहिला सेक्शन वाच नवरा कसा असावा म्हटलास कुलीन अगं पुरुषाचा डायलॉग येतो नवरा कसा असावा म्हटलंस कुलीन हसतमुख सुंदर पसंत पसंत अगदी पसंत आणखी कसा चतुर असावा हौशी असावा वा या खुब्या बायकांनाच कळायच्या विद्वान माया करणारा पोरीला दुःख न देणारा अगदी योग्य पण
इथे मात्र अगदी घसरलीस हो. आपल्या शारदेला काळा सावळाच नवरा पाहिजे, म्हणजे उत्तम मेळ बसेल. तो तुमच्या आमच्यात नाही म्हणून तर वरचे वर चकमकी झडतात. हा अनुभव असून जर आम्ही तोच प्रमाद पुढे केला तर त्यात काय शहाणपण. म्हणून म्हणतो नाका डोळ्यांनी चांगला पाहिजे. हे तुझे म्हणणे आम्हाला कबूल, पण तरुण म्हणजे काय 23-24 वर्षांचा कोवळा पोरगा. ही तुझी आवड मला बिलकुल पसंत नाही. अगं 24शीचा सुमार म्हणजे पुरुषांचा मूर्खपणाचा सुकाळ, हे सुद्धा तुला ठाऊक नसावे. ओके, मधुरा आणि तन्वी तुम्ही पुढचे दोघींचे डायलॉग वाचा. काय चालले आहे इंदिरा काकू? वेणी फणी झाली का? या तुम्ही वल्लरी अक्का. आज कोणीकडे आले हे उमराचे फूल? ओगो बाई, तूच काही शारदे? केवढी मोठी दिसा लागलीस हो. अशी पाठमोरी उभी होतीस, मला वाटले इंदिरा काकूच उभी आहेत. असे वाटले का की आणखी काही वाटले? वाटले असते, पण उपयोग काय वाटून? काय सेस म्हणतात ते, ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेईल मुलाला. बरे, इंदिरा काकू कुठे आहेत? त्यांना आणि तुला हळदी कुंकवाला बोलवायला आली आहे. आमच्या चंद्रिकेला आज पहाटे मुका मुलगा झाला हो. होय का? बरे झाले बाई, पण हे लवकरच नाही झाले. म्हणजे चंद्रिका माझ्यापेक्षा 5-6 महिने लहान आहे अशी आई सांगत होती. हो, मग लवकर कसले? हा चैत्र चालला आहे ना, झाले तर वैशाखात तिला 14वे लागते आणि तू हिच्यापेक्षा 5-6 महिन्यांनी मोठी. पण तुझ्या बाबांना तू अगदी चिमुकली दिसते हो, म्हणून तर स्वस्त बसले आहेत वाटते. सांभाळ ग बाई, नाहीतर मेलं. पण मीच एकदा येऊन इंदिरा काकूंना विचारणार आहे. उशीर झाला बाई, जाते आता. काकू आला म्हणजे सांग बरे. ओके, थांबा. शारदा, तू पुढच्या पेजवरचा शारदेचा डायलॉग वाच. येस मॅम. मी कितीही नको नको म्हटले, तो काळ कुठे ऐकतो आहे. त्याचा क्रम चालायचाच. 15 दिवसांचे 8 झाले, 8चे 4 राहिले आणि 4चे 1वर आले. आजचाच दिवस काय तो मध्ये, आणि उद्या बाबांचे हे द्रव्याचे वेड मला भोवते आहे. आणि हे वेड घालविणारा मांत्रिक म्हणा, वैद्यराज म्हणा, या जगात तरी कुणी नाही म्हणतात. मग अशा मनुष्याचे मन रडण्याने पाझरत नाही की ममतेने द्रवत नाही, भयाने भीत नाही की रागाने डळमळतही नाही. मग आता करू तरी काय? असे अन्न पाणी सोडून मरण येईल म्हटले तर झिजत झिजत काळाने कधी येईल तेव्हा येईल. तोवर बाबांचा मतलब साधून कितीतरी दिवस झाले असतील. म्हणून एकदा वाटते की अगदी कडू, तिखट, झोंबणाऱ्या, चटका बसणाऱ्या शब्दांनी माझ्या मनात काय आहे ते एकदा त्यांच्या तोंडावर बोलून टाकावे. फार झाले तर रागावतील, मारतील, अगदी जीवही येतील, म्हणजे सुटेन तरी एकदाची. छान प्रॅक्टिस केली की छान करशील शारदा तू. थँक्यू मॅम. मग शारदेचा रोल तूच कर शारदा. मी? हो. पण मॅम ॲक्च्युली मी सांगायला आले होते की मला जमणार नाहीये. काय? घरून काही प्रॉब्लेम आहे का? हो. काय? आणि घरून परवानगी नाहीये. का? उशीर होईल म्हणून? अगं पण फार उशीर होणार नाहीये. मी सगळं सांगितलं पण बाबा नको म्हणाले. बघ, परत एकदा सांगून बघ त्यांना. हा रोल खूप छान आहे आणि तू खूप छान करशील असं वाटतंय मला. थोडा विचार कर आणि कळव. ठीक आहे मॅम, मी निघाले तर चालेल?
बरे. थँक्यू. शारदा थोडा वेळ बोलू ना आपण, थांबा. ठीक आहे, आपण एक दिवस थांबू, शारदेची वाट बघू. तुम्ही मुली तिला जरा समजावून बघा, नाहीतर मग सोमवारपासून दुसरी शारदा शोधून रिहर्सल सुरू करायची. ठीक आहे? ओ चला या आता. थँक्यू. मधुरा, तू बोलून घे ना तिच्याशी एकदा. घरी माझ्या लग्नाचं चाललंय. काय लग्न? बाप रे, तू लग्न करतेस? वाव गो. हो, बाबांच्या मित्राचा मुलगा. अजून काही हवंय तुला? अगं पण मग तुझं ग्रॅज्युएशन सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणजे काय? आता काय सांगू बाई, कालपासून घरात नुसता राडा चाललाय. आरडा ओरडा आदळआपट. अगं पण मग नक्की काय प्रॉब्लेम झाला शारदे? हे बघाय, तो मुलगा कॅनडाला असतो. बर, पुढच्या महिन्यात 8 दिवसांकरता येणार. त्यात लग्न उरकणार आणि कॅनडाला जाणार. वाव, म्हणजे तुझा हनीमून कॅनडाला होतं. शट्टा मधुरा, जोक्स नको करू तू. जोक्स नाही शारदे. अगं पण आपलं नाटक तुझ्या लग्नाच्या आधी होणार आहे ना. प्रश्न नाटकाचा नाहीच ना तू. माझा मूड गेला यार. लग्नानंतर माझ्या शिक्षणाचं काय, माझा नवरा कसा आहे, बेसिकली दोघांच्या वडिलांनी मिळून हे परस्पर कसं ठरवलं, हे सगळे प्रश्न आहेत. कळतंय का तुला? एनिवे, अगं पण कॅनडामध्ये मला नाही इंटरेस्ट फॉरेनला जाण्यात. माहितीये तुला, चायला इथे सगळं ठरवलेलं गेलं ना केरात. मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, BEd करायचं होतं. अगं मग नकार देऊन टाक लग्नाला. माझा पत्ता आणि फोटो दे. आय एम एव्हर रेडी. इथे आमच्या घरचे एक तर सगळे कॅनडाबाई झाले. बाबासारखे इंग्लिश काय बोलायला लागले. साधं शाला कशी भांडायला लागले ना की आई लगेच मध्ये नीट वाग, दुसऱ्या घरी जाणार तू. अमुक तमुक वैतागाला साला. शारदे, अगं वैताग आहे ना म्हणून म्हटलं नाटकात काम कर, तेवढंच तुलाही रिलीफ मिळेल. काय? आणि बाबा जर ऐकतच नसतील ना तर मला सांग. सगळी गॅंग एवढं ते बघ आणि घेरावर चालतं बाबांना. कळलं? आणि मी काय म्हणते, मी जाणार आहे आणि मॅडमला सांगणार आहे काय नाटकात तूच काम करतेस. अगं हो. आणि शारदे, तुझ्या नवऱ्याचा फोटो आणते दाखवायला. काय? अगं तुला चॉईस नाहीच आहे म्हणा, तुझ्या बाबांचा चॉईस तरी कळेल. काय? रंगदेवता, नाट्यदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मिराकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहेत एकांकिका शारदा. अगं काय बघायला केला शारदा हा सगळा? आणि हे काय, तू अजून इथे बसलीस? मग काय करू, नाचू? ए बाई, याचं तोंड पाडून नको बसू इथे. आता ते लोक बाबांसमोर येतील. अच्छा, म्हणजे थोडक्यात हा मुलगी बघायचाच कार्यक्रम दिसतोय. अगं असं काय नाहीये शारदा. मावराला कशाला सांगितलं? कशी आहे, कशी बसते घरात? अगं कळत कसं नाही ग तुला शारदा? तुझे होणारे सासू सासरे येणार आहेत बघायला तुला. आवरायला नको, चांगला मेकअप कर, थोडी आवरून बस. साधी कोथिंबीर आणायला जातेस तेव्हा तुला मेकअप करतेस की नाही? कारण तेव्हा मला वाटतं तसं करावं. आणि आज आम्हाला वाटतंय ना, म्हणून आई बाबांच्या मनासारखं काही करू नका. करते का बाई, तू डोक्याला गुणगुण नको करू.
आहे आपला. आज स्टँड सुरू आहे ना? चला रेडी व्हा पटकन. एक मिनिट. आज तू मुलगी बघण्याचा सीन करा पटकन. त्यात कोण कोण आहे? पण शारदेची एंट्री नंतर आहे ना? हो. ठीक आहे. चला रेडी व्हा. प्रॉपर्टीज वगैरे सगळ्या आणल्या आहेत का? डायलॉग लक्षात आहे? हो. स्पीड व्हॉल्यूमकडे लक्ष द्या आणि सिरियसनेस दाखवा थोडा. मी काउंट देते. 3, 2, 1 स्टार्ट. जयंता जा बाळ, अक्काला घेऊन ये. हो. दीक्षित, मुलगी काय हिरकणी आहे हो, हिरकणी. आपली शिष्टरूढी आहे म्हणून पाहायची. फेरीच भटजींच्या घरचे वळण म्हणजे शुद्ध बाळमोर. मोठमोठ्यांनी कित्ता घेण्यासारखे. भटजी, मी मिथ्या प्रशंसा करीत नाहीये बर का. आपली वस्तुस्थिती विदित केली. कशाचे आपल्या गरिबी जुन्या चालीचे. वाढ वडिलांनी घालून दिलेले संभावित वळण गटवीत बसलो आहे. झाले म्हणजेच उत्तम. नाहीतर मुलगी देखणी आणि घरची चालवीत नाही, काय उपयोग. आता काय येत नाहीस? बघा हो बाबा, ही येतच नाही. आई सांगत आहे तरी सुद्धा येत नाही. लाजून उभी आहे. जयंता सोड अक्काला. बाळ ये अशी. अगं नमस्कार कर. हो सुखी राहा. सुखी रहा हो बाळ. असू दे हो बाळ, बैस. मुलीला थोडे प्रश्न विचारून घेतो. कसं मुली, तुझ्या नावाची अक्षरं किती ग? 3. पहिले काय? शा. तिसरे काय? जा. आता मधले अक्षर प्रथम घालून एका देवाचे नाव घे पाहू. रमाकांत. शाबास, हुशार आहे. पण शास्त्री बुवा, नाव विचारण्याची ही नवीनच युक्ती काढली. आपला त्यातला त्यात विनोद. वा, वा, वा. बरं मुली, जयंत हा भटजींचा कोण? त्यांचा मुलगा, माझा धाकटा भाऊ. बरे भटजी, मुलीचे टिपण आहे ना? हो. तुम्हाला लिहिता वाचता येते ना? बालबोध येते. कुणी शिकविले? मामाने शिकवले. आणखी गाणी सुद्धा येतात हो. आईने तिला म्हाताऱ्याच्या लग्नाचे गाणे शिकवले आहे. कसे छान आहे. त्यात त्या म्हाताऱ्याची बायको त्याला सोडून पळून. अक्का, म्हणतेस का ग ते गाणं? मुलगा धीट आहे हा फार. आणखी काय काय येतं तुझ्या अक्काला? आणखी गाणी येतात. अक्का एवढी मोठी पोथी सुद्धा वाचते हो ना अक्का? आणि तुला नाही का काही येत? मला काही नाही येत. उत्तम. यांचा देवगण, श्रीमंतांचा देवगण, यांची आद्यनाडी, श्रीमंतांची अंत्यनाडी. भटजी, पत्रिका उत्तम आहे. शुभग्रह बलवान. षडाष्टक खडाष्टक काही नाही. ओके शारदे, या डायलॉग नंतर तू उठून एक्झिट घ्यायचीस. ठीक आहे. आणि उठताना सगळ्यांना नमस्कार करायचा. सुखी राहा. शारदा, तुला आज जा म्हटलं. नमस्कार करून यायचं ना सगळ्यांना. काय झालं असतं वेगळं? संस्कार, आमच्या घरचे संस्कार दिसले असते. अच्छा, म्हणजे तुमचं इम्प्रेशन चांगलं पडावं म्हणून मी वाकायचं. अगं तुझ्याबद्दल पण चांगलंच मत झालं असतं की नाही? मला नकोय मत बीत काय चांगलं व्हायला. मारा तुम्ही ना, अशाच मारा. 2 मिनिटात बाहेर पाहिजे मला तू. चल.
भटांची मुलगी पाहून आलो. वा, ठरवून देखील आलो. काय सांगता, पाहून आणि वर ठरवून देखील आलात. उत्तम. कशी आहे मुलगी? काय सांगू श्रीमंत. आहा, अहो मुलगी पण मुलगी. शुद्ध शुक्राची चांदणी चमकत होती. वा, 13वे सरून 14वे लागून अवघे 5-7 महिने झाले आहेत. उत्तम. बरं, गोरी आहे ना मुलगी? अहो गोरी नव्हे नुसती, उजाळा घातलेली 52 कशी सोन्याची पुतळीच आहे. फारच अतिशय म्हणून. उत्तम. ठरवून टाका मग मुहूर्त. घाई करा. बरे श्रीमंत, इतक्यातच कांचन भटजी आपल्याला पाहण्याकरता येतील. ते येऊन गेले म्हणजे आपण पुढचं काय ते ठरवूया. मला पाहायला येणारे खुशाल येऊ द्यात. श्रीमंतांनी अंतर्महालात जाऊन बसावं म्हणतो. कसं? शारदा, अगं काय चाललंय का तुझं? अगं सगळे बाहेर मोठे लोक बसलेत, तुझे सासू सासरे बसलेत. अगं काय सासू सासरे लावलंय अगं तू? अजून इथे कशात काय नाही, तू सासू सासरे म्हणून रिकामी. अगं बाई, आत्ता ठरेल सगळं. बाबा तर म्हणत होते सगळं पसंत असेल ना, आजच्याच मुहूर्त ठरवायचा. शारदा, पुढच्या महिन्याची 18 तारीख ठरली लग्नाची. तुझ्या मागं आले आणि ठरलं बघ तिकडे सगळं. आई, मला लग्न नाही करायचंय. अरे देवा, अगं का नाही लग्न करायचे तुला शारदा? अगं बाहेर काही आहे की काय? अगं याच्यासाठीच काढते का लग्नाचं तू? शारदा, अगं आपले संस्कार काय आणि काय करून बसलीस तू रे? बाबांना तर समजलं ना तर कुठतील तुला. अगं आई, सगळं तूच बोलतेस. तसं लग्नाचं सगळं तुम्हीच ठरवलं. मला कोणी काहीच बोलू देत नाहीये. अगं तुला काय बोलू द्यायचं शारदा? चांगला कॅनडाचा मुलगा आहे, तुला पण घेऊन जाईल तिकडे. पण माझं शिक्षणाचं काय? काय शिक्षण का? लग्न होतंय का तुझं? अच्छा, म्हणजे 10वीत लग्न ठरलं असतं तर तेव्हाच घराबाहेर काढली असती. आणि उद्या लग्न ठरलं नसतं तर मी आपली शिकतेय. हे बघ, सगळे आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतो. भल्याचा विचार करत नाही आहात. चायला कोण कुठला मुलगा कॅनडात शिकला म्हणे. आणि मी त्याला लहानपणी पाहिलं होतं का त्यानंतर नाही. आणि तुम्ही त्याच्याशी माझं लग्न ठरवून रिकामे. नाही, पुढच्या महिन्यात मग तिला विचारायचं नाही की तिने तिच्या भविष्याचा काय विचार केलाय, तिला लग्न करायचंय की नाही, मुळात तिला परदेशात जायचंय की नाही. आणि माझ्या संसाराचं चांगलं होईल याची काय गॅरंटी देतेस तू? या त्याच्या आई-वडिलांकडे बघून. म्हणजे उद्या माझ्या संसाराचं काही बरं वाईट झालं तर तू बाबांवर ढकलायला नोकरी का? बाबा त्या देशपांड्यांवर ढकलणार आणि सगळ्यात शेवटी माझ्या नशिबावर ढकलायचं. म्हणजे मी आपली भोगतीये. ते काही नाही, अशी जाते आणि सांगून टाक. शारदा, मला लग्नच करायचं नाहीये. शांत इथेच बसून राहा. बाळे, काय करते आहेस? प्रेम अधिक की पैसा अधिक याचा विचार करते आहे. पण बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी का बरे? मुली, कन्याविरह मोठा कठीण आहे हो. कितीही कठीण असला तरी तुमच्यापेक्षा कठीण नसेलच, नाही? काय सांगू, कसे देऊ तुला याचे उत्तर? तूच मुले बाळे होऊन अनुभवानेच कळेल हो. तेव्हा तूच कळेल कशी मी तुला लहानाची मोठी केली, अज्ञानाची सज्ञान केली, अशक्ताची सशक्त केली. आणि उदयिक मीच तुला दुसऱ्याच्या स्वाधीन करणार. अगं, या विचाराने सुद्धा वरजवर फडफडून यायला होते.
आहे ग मुली, तुझे ठीकच आहे. उद्या गेलीस म्हणजे श्रीमंतांच्या वैभवावर तू लोळू लागशील. पण बाळे, उद्या गेलीस म्हणजे माझे घर खूप उदास दिसायला लागेल ग. घर उदास दिसायला लागेल खरेच, पण बाबा एवढा सोन्याचा गोळा यायचा आहे, त्याच्याकडे पाहून कसे तरी दुःख घेऊन टाका. झाले. आणि काय करणार, त्याच सोन्याच्या प्रकाशाने घरही चांगले शोभित दिसेल नाही. हेच तुझे कुचके बोलले. अगं, माझे अंतःकरण किती कोवळण आहे हे तूच नाही ठाऊक. अगं, मी तुझे लग्न देखील करणार नव्हतो, पण ब्राह्मणांच्या मुलींची लग्न करावीत असं शास्त्र आहे, थेलाच मात्र नाही. आणि ब्राह्मणांच्या मुली म्हाताऱ्यांना विकाव्या असेही शास्त्र आहे नाही बाबा. अगं, तुझं स्वागत आहे. अगं, तुझं स्वागत आहे. ही फार बोलायला लागली. Sorry, ma'am. परवा नाटक आहे, उद्या झिरो शो आणि अजून डायलॉग विसरताय. काय हे? आणि शारदा, अगं वरवर अभिनय काय करतेय? लक्ष कुठे तुझं? घाई का करते एवढी? टेक युअर ओन टाइम. येस मॅम, सॉरी. अरे तुम्ही या. प्रॅक्टिस संपली की थोडं बाहेर जायचं होतं, म्हटलं इथनंच जावं. हो हो, चालेल. हा रन थ्रू झाला की झालीच प्रॅक्टिस? प्रॅक्टिस बघितली तर चालेल ना? चालेल. काय झालं, हॉलमध्ये बसता का? नाही, इकडे ठीक आहे. बरं, ठीक आहे. चला, प्रॅक्टिस परत स्टार्ट करा. शारदा, तुझ्या वाक्यापासून. Yes, ma'am. म्युझिक. आणि ब्राह्मणांच्या मुली म्हाताऱ्यांना विकाव्या असेही शास्त्र आहे नाही बाबा. ही फारच बोलायला लागली. दाखवू काहीच नरसिंह अवतार. पण नको, अवघे 2च दिवस उरले आहेत. तू वाटेल ते बडबड, पण मी तू श्रीमंतांना द्यायची केली ते केवळ तुझ्या सुखाकरिता. हो हो, यात काय शंका. तशी मी लाडकीच आहे तुमची. पण बाबा, त्यांना देण्यात असे कोणते सुख पाहिलेत माझे? कोणते सुख? अगं, नोकर चाकर, दाग दागिने, वस्त्रे पात्रे ह्याचं सुख घेशील ते निराळेच, पण या गरीब बापाला दारिद्र्यातून काढशील हे किती मोठे सुख होईल. तूस वेडी कुठली? खरेच मी वेडी. बाबा, तुमचे दारिद्र्य दूर करण्यासाठी देवानं मला तुमच्या पोटी घातली. हे इतके दिवस ध्यानातच आले नव्हते माझ्या. तेव्हा एक नव्हे 100 वेळी. आणि तुम्हीच जतन करून ठेवलेली तुमची मुलगी उद्या तुम्हीच विकणार. त्यात वाईट ते काय? पण मेली माझीच पोर बुद्धी, म्हणून मला उमच पडला नव्हता. आत्ता माझे काही म्हणणे नाही, पण एक मात्र करा. की ओके. पण एक मात्र करा की बाबा जिथे माझं लग्न ठरवतात ना, त्यांची परवानगी घेऊन मला माझं शिक्षण पूर्ण करू दे. शारदा, डायलॉग. थांबा मॅडम, माझी छान लिंक लागली. मला पुन्हा कधीच करता येत नाहीये. येत्या 18 तारखेला माझं लग्न ठरवलंय माझ्या आई वडिलांनी. ती आली ना, ती नाहीच. दोन्ही शब्दात काहीच फरक नाही हो मॅडम. कांचन भटाने तिला पैसा करता विकली, निदान तो दरिद्र होता. ही शारदा चांगल्या खात्या पित्या घरची, सुखावस्तू मध्यमवर्गीय, पण विचारा ना मध्यमयुगीन. मुलगी गळ्यातली घोट वाटते यांना.
लेखक योगेश सोमण, दिग्दर्शिका सायली कुलकर्णी, प्रकाश योजना श्याम चव्हाण, संगीत संयोजन मिताली जोगळेकर, एकांकिका शारदा.